कारण आजच्या क्लासला समजण्यासाठी ते गरजेचं आहे. कोण मला सांगेल डोळ्याची समायोजन शक्ती म्हणजे काय? डोळ्याची समायोजन शक्ती म्हणजे काय असते? हँड रेज करा. कुणालाच येत नाही? लास्ट क्लासमध्येच आपण केलेलं, ह्याच आठवड्यामध्ये. ठीक आहे, एक काम करा, बुक खोला, त्याच्यामधून बघून सांगा. समोर तुमचं बुक असेल सायन्सचं, ते खोला, त्याच्यामधून सांगा. हा येस, निवृत्ती नावाने ज्यांनी पण कोणी जॉईन केले. येस बेटा. येस मॅम. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करणाऱ्या भिंगांच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. हा, तुम्हाला आठवते ना मुलांनो, किती पण अंतरावर डोळ्याच्या समोर वस्तू असल्या तरी आपली जी डोळ्याची जी लेन्स आहे, जे भिंग आहे, ते स्वतःहून त्याची फोकल लेंथ, नाभीय अंतर ऍडजस्ट करतं, कधी जाड कधी पातळ अशी लेन्स बनवून. आहे ना ती मॅजिकल शक्ती, तर त्याला म्हणतात डोळ्याची समायोजन शक्ती. ही व्याख्या लिहिण्यासाठी एक्झाम मध्ये 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, निकट दृष्टिता म्हणजेच मायोपिया काय आहे? कोण सांगेल? काय असतो हा मायोपिया? कोणीतरी हँड रेज करून खाली डाऊन केला. सिंपल मुलांना, तुम्हाला जेवढं समजलेलं ना तुमच्या स्वतःच्या भाषेत सांगायचंय, पण बोलणं तुमचं जरुरी आहे. हा जयेश, सांग बेटा. निकट दृष्टी, ज्याला मायोपिया असेही म्हणतात, हा डोळ्याचा एक सामान्य दोष आहे, ज्यामध्ये जवळची वस्तू स्पष्ट दिसते परंतु दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. हा, निकट दृष्टिता म्हणजे जवळची वस्तू व्यवस्थित दिसते, लांबची वस्तू नीट दिसत नाहीये. व्हेरी गुड जयेश, थँक्यू सो मच. आता हा दोष का निर्माण होतो ह्याची आपण गेल्या वेळी 3 कारणं बघितलेली होती. चला, ह्याच्यापैकी एक कारण जर सांगायचं असेल किंवा 3 पण कारणं सांगायची असतील तर हात वर करा. येस अभय. मॅम, मोबाईल किंवा टीव्हीचा जास्त वापर किंवा बघणे. हा, ते केल्यामुळे काय होतं मग? निकट दृष्टीता वाढते ना. नाही, पण काय डोळ्यावर परिणाम कसा काय होतोय त्याने? होते ऍक्च्युअल मध्ये डोळ्याच्या आत काय होतंय त्याने? येस बेटा. बघा, हे मी होमवर्कला पण हेच प्रश्न दिलेला की नाही, आणि आठवते तुम्हाला म्हटलेलं बोर्डामध्ये ह्याचा प्रश्न नक्की येतो, खूप इम्पॉर्टंट आहे. असं कसं रे? मुलींमधून कोणी बोलणार नाहीये का? चला, मी रिवाइज करून देते. आठवत असेल तर तुम्हाला, खूप जवळची कामं केल्याने काय होतं, खूप वेळ आपला जो डोळा आहे तो असं ताणलेल्याच अवस्थेत राहतो. त्याच्यामुळे मग तीच सवय होऊन जाते डोळ्याची. मग तो लांबचं बघण्यासाठी ज्यावेळी त्याला असं पातळ व्हायचंय, फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर वाढवायचंय, तर ते होऊ नाही शकत. कारण डोळ्याच्या मसल्स काय होतात, त्याचा लवचिकपणा जो आहे तो कमी होतो एकाच पोझिशन मध्ये डोळा राहिल्यामुळे. मग त्याच्यामुळे मग लांबचं बघण्यासाठी ज्यावेळी डोळ्याला पातळ व्हायचंय, तो होऊ शकत नाही आणि मग लांबचं आपल्याला नीट दिसत नाही. हे पहिलं कारण आहे त्याचं. ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये म्हणजे हे कॉमन यूज मधलं, पण मी ऍक्च्युअल मध्ये जे कारण लिहायचे म्हणजे मुलांना कशामुळे होतो
ते डोळ्यामध्ये काय डिफेक्ट असल्यावरती होतो हे त्याचा अर्थ आहे. तर ती 3 कारणं आपण बघितलेली होती. तर ती पहिलं कारण हे होतं की तुमची जी डोळ्याची जी भिंग आहे ते खूप जाड आहे, म्हणजे ते त्याची हे जास्त आहे, काय म्हणतात, त्याची थिकनेस जास्त आहे, त्याची जाडी जास्त आहे, त्याच्यामुळे ते लांबचं बघण्यासाठी पातळ नाही होऊ शकत आहे. हे काही कारणामुळे जो आहे तो लवचिकपणा कमी झालेला आहे भिंगाचा, हे एक कारण बघितलेलं आपण. दुसरं कारण आपण काय बघितलेलं, डोळा जो आहे तो डोळा लांबट आहे. डोळा लांबट असल्यामुळे जी प्रतिमा आहे ती पडद्यावर न बनता पडद्याच्या समोर बनते, त्याच्यामुळे लोकांना ब्लर दिसतं, नीट धुरकट दिसतं, नीट दिसत नाही. आणि तिसरं कारण आपण काय बघितलेलं, आपला जो कॉर्निया आहे, पार पटल जे आहे, ते पार पटल जे आहे ते काय आहे, जास्त गोलसर आहे. जेवढं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा पण ते जास्त गोलसर आहे. त्याच्यामुळे पण काय होतंय, डोळ्यामध्ये लाईट एंटर करतानाच अशा प्रकारे करते की जेणेकरून जी प्रतिमा बनते ती दृष्टीपटलावर, डोळ्याच्या पडद्यावर न बनता, रेटिनावर न बनता कुठे बनते ती, कुठे बनते ती इमेज, डोळ्याच्या समोर बनते. ही आपण कारणं बघितलेली. पण आता मला क्विकली सांगा करेक्शन काय आहे ह्याच्यासाठी. मायोपिया असलेल्या डोळ्याचा दृष्टीदोष जो आहे तर आपण काय करेक्ट करू शकतो, त्याच्यासाठी सुधारणा कशी करू शकतो त्याच्यामध्ये. एक गंमत करूया का मुलांनो, जेणेकरून तुम्ही चुस्त व्हाल. फक्त काही सेकंड कॅमेरा ऑन करा, सगळेजण उभे राहा. झोप आली असेल तर उडून जाईल तुमची. आली का, कोणाकोणाला झोप आली खरं खरं सांगा, कारण सगळे एवढे सायलेन्स मध्ये बसलाय, मला असं वाटतं तुम्हाला झोप आली आहे. असं आहे का, खरंच झोप आली आहे का? नाही आली तर बरं ठीक आहे. चला आता ना मी नाही तुमच्या आन्सर साठी वेट करत बसले की आपला पूर्ण क्लास असाच जाईल. मॅम तुम्ही मागच्या क्लासची रेकॉर्डिंग नाही टाकली? बेटा सगळ्या रेकॉर्डिंग ग्रुप मध्ये आहेत. नाही मॅम, मागच्या क्लासची नाही आली. अच्छा बरं, मी चेक करते. बरं चला मुलांनो, एक तरी छोटं काम करा, सगळ्यांनी हँड रेज करा, मोबाईल वाला हँड रेज करा. चला एक मोबाईल वाला हँड रेज करा, दुसरं खरं खरं कॅमेरा ऑफ केला तरी पण स्वतःहून एक फिजिकली पण हँड रेज करा, म्हणजे मला कळेल की हा सगळेजण कमीत कमी ऐकतात तर आहेत, जागे आहेत सगळे. फक्त 8 लोकांनीच हँड रेज केलाय, बाकीच्यांनी नाही केलाय. ठीक आहे चला, तर आज आपण हायपरमेट्रोपिया, दूरदृष्टिता, हा डोळ्याचा जो पुढचा जो डिफेक्ट आहे, पुढचा जो दृष्टीदोष आहे तो समजून घेणार आहे. मला हा डिफेक्ट आहे, माझ्या चष्म्याचा नंबर जा प्लस आहे. अच्छा हा, मग अशी करेक्शन बोलत होतो, मायोपिया करेक्ट करण्यासाठी आपण काय वापरतो, अंतर्वक्र भिंग वापरतो. अंतर्वक्र भिंगामुळे आपल्याला दूरच्या वस्तू ज्या आहेत त्या स्पष्ट आणि क्लिअर अशा दिसायला, स्पष्ट दिसायला लागतात. ठीक आहे चला, तर आता मी स्क्रीन शेअर करते. तर आता अगेन मुलांना ह्याच्यामध्ये पण 3 टप्पे आहेत. 3 टप्पे काय आहेत, दूरदृष्टिता काय असते पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट ती का होते तिची कारणे, आणि तिसरी गोष्ट मग आता ती दूरदृष्टिता कोणाला असेल तर आपण कसं त्याला करेक्ट करायचं, तिचा सुधार कसा करायचा. ठीक आहे, तर आता बघा तुम्हाला स्क्रीन दिसते, ही आकृती तुमच्या पुस्तकामधलीच आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतः पुढे पुस्तक ठेवून त्याच्यामधून समजून घ्यायला बरं पडेल. ही आकृती मी पुन्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे, पण आता तुम्ही बघू शकता की लांबची जी वस्तू आहेत, लांबच्या ज्या वस्तू आहेत, आता समजा की आकाशातले तारे बघताय तुम्ही, बघू शकता की आकाशातले तारे हे अनंत अंतरावर आहेत. तर हे अनंत अंतरावरची ज्यावेळी तुम्ही वस्तू बघताय त्यावेळी बघा ही अनंत अंतरावरून येणारी किरणं ऑब्व्हियसली एकमेकांना समांतर असतील, तर ते बरोबर मग इथे आकृती जी आहे ती पार पटलावर बनते. तर लांबचं बघायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण जवळच्या, आता समजा इथे जवळ कुठली तर वस्तू ठेवली आहे, तर तुम्ही बघू शकता त्या वस्तूची प्रतिमा डोळ्याच्या मागच्या बाजूला बनतेय.
मग डोळ्याच्या पडद्यावरती प्रतिमा बनतच नाहीये, तर मग मागच्या बाजूला बनल्यावर कसं दिसणार माणसाला व्यवस्थित? म्हणून हा जो आहे तो हायपरमेट्रोपिया असणाऱ्या माणसाचा डोळा आहे, दूरदृष्टी असणाऱ्या माणसाचा डोळा आहे. तर मग करायचं काय? तर मग आपण बघू शकता इथे बहिर्वक्र भिंग म्हणजे प्लस नंबर असलेलं भिंग लावून आपण हा डोळ्याचा दोष करेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर आता एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. दुसरी स्क्रीन मी दाखवते. मी दुसरी स्क्रीन शेअर करते. तोपर्यंत मला कोण सांगेल की दूरदृष्टिता म्हणजे काय? काय असते ही दूरदृष्टिता? दूरदृष्टिता हायपरमेट्रोपिया आपण ज्याला म्हणतो, कोण सांगेल? सोपं आहे. अरे वा, एवढ्या जणांनी हातवर केलाय. पंकज, अच्छा मगाशी हातवर केलेला तोच हातवर राहिलाय का? ट्राय करा रे. चुकीचं असलं तर मी मारणार आहे का मुलांना? इव्हन ओरडणार पण नाहीये मी, पण मी तुमचं कौतुक करेल, अप्रिशिएट करेल की तुम्ही ट्राय तरी करताय, प्रयत्न तरी करताय आणि कॉन्स्टंटली टीचरशी क्लासमध्ये बोलत राहा, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते. ठीक आहे, चला कोण सांगेल? सफुरा बेटा सांगशील दूरदृष्टिता काय असतं? आता 6माही परीक्षेत तुम्हाला हा धडा होता ना बहुतेक? नव्हता मुलांना? एक्झाम मध्ये जी म्हणजे शाळेमध्ये जी 6माही परीक्षा झाली आता तुमची, त्यामध्ये हा धडा नव्हता का तुम्हाला? होता मॅम. त्यावेळी तुम्ही सगळं हे पाठ केलंच असेल ना, थोडं तरी आठवत असेल. सांगा मला काय असते दूरदृष्टिता? काय असते? आत्ताच जस्ट मी एक्सप्लेन केले, रिपीट करायचंय नुसतं. मानवी डोळा आहे ना. हा बरोबर. पुढे काय? पण जवळची वस्तू आहे ना, जवळची वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. हा, असा डोळा जो लांबची वस्तू बघू शकतो क्लिअरली पण जवळची वस्तू नीट दिसत नाही, अशा दोषाला आपण काय म्हणतो? दूरदृष्टिता म्हणतो. आता दूरदृष्टिता होण्याची परत मुलांनो 3 कारण आहेत आणि तुम्ही ही कारण थोडक्यात तुमच्या शब्दात नोट करा. आठवते ना तुम्हाला? लास्ट टाइम पण मी म्हटलेली, कदाचित तुमच्या पाठ्यपुस्तकात ही तिन्हीच्या तिन्ही कारण दिलेली नसतील, तर ती कारण जी आहे मी ती तुम्हाला सांगते. ठीक आहे, सिंपल आहे. डोळ्याच्याच 3 भागांशी जोडलेली ही कारण आहेत. ठीक आहे, कारण विचारल्यावर मुलांना हे नाही लिहायचं टीव्ही बघतात, मोबाईल खेळतात, नाही. डोळ्यामध्ये काय क्रिएट झालाय प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सांगायचा असतो, कारण लिहायचं असतं म्हणजे. ठीक आहे, डोळ्यामध्ये कुठला दोष निर्माण झालेला आहे, नॉर्मल डोळा कसं काम नाही करत आहे ते. तर आता का होतो हा हायपरमेट्रोपिया जो आहे तो, किंवा ही जी दूरदृष्टिता आहे ती का होते? तर पहिलं कारण आपण काय लिहिणार? पहिलं कारण आपण काय लिहिणार की जी आपली जी डोळ्यामधली काही कारणामुळे डोळ्यामधले जे भिंग आहे, हे पहिलं भिंग कारण कशाशी रिलेटेड आहे? भिंगाशी रिलेटेड आहे. तर ही जी लेन्स आहे ती परमनंटलीच ना काही रिझन मुळे ना पातळ झाली आहे. तर तिला दाब, तुम्हाला माहिती आहे ना आपले जे सिलियरी मसल्स आहेत, जे आपल्या पेशी त्यांना पकडलेले जे सेल्स आहेत, मसल्स आहेत, मराठीमध्ये काय म्हणतात सिलियरी मसल्सला? आठवण करून द्या मला, ज्यांनी त्या लेन्सला पकडून ठेवले भिंगाला. तर ते मसल्स आधी लेन्सला दाबतात, मग ती लेन्स जी आहे ती रोमक स्नायू. हा, तर ते जे स्नायू आहेत, रोमक स्नायू जे आहेत ते दाबतात. तर काही कारणामुळे 2 रिझन असू शकतात. एक तर ते रोमक स्नायू नीट लेन्सला दाबू शकत नाहीयेत, ज्याच्यामुळे ती लेन्स जाड नाही होते जवळची वस्तू बघण्यासाठी, किंवा लेन्स जी आहे तिचा लवचिकपणा कमी झालाय, तर मग तिला किती जरी दाबलं तरी पण ती जाडच नाही होते. तर हे एक पहिलं कारण हे असतं की भिंगाने लवचिकपणा गमावलेला आहे, त्याच्यामुळे जवळची वस्तू बघताना भिंग जेवढं जाड व्हायला पाहिजे, याचा अर्थ त्याचं नाभीय अंतर जेवढं कमी व्हायला पाहिजे जवळची वस्तू बघताना, ते कमी होत नाहीये. हे पहिलं कारण. दुसरं कारण काय आहे की मुळामध्ये जन्मापासूनच किंवा लहानपणापासूनच
डोळा जो आहे ना तसं लांब नसून तर असा उभट आहे, प्रॉपरली त्याचा गोल शेप नाहीये. त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामुळे जर ही डोळ्यामध्ये जी लाईट येते ही कुठे प्रतिमा बनवते, डोळ्याच्या मागच्या बाजूला. तर म्हणजे जो डोळ्याचा जो चेंडू आहे तो असा काय आहे, उभट आहे. मायोपियामध्ये काय बघितलेलं आपण, तो लांबट होता आणि इथे तो आहे तो उभट आहे, असं अंड्यासारखा. ठीक आहे, तर हे दुसरं कारण असू शकतं. आणि तिसरं कारण आपण काय बघितलेलं, जो आपलं पारपटल आहे डोळ्याचा, हा जो पुढचा भाग असतो हा वाला, हा एक सेकंड ना, हा जो आपला गोल डोळा आहे आणि तुम्हाला माहिती इथे असं जे असतं काय असतं, पारपटल असतं. तर हे पारपटल आपण काय बघितलेलं, मायोपियामध्ये हे असं खूप गोल गोल असतं आणि इथे हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं, हे पारपटल जरा जास्तच फ्लॅट आहे, जेवढं गोल पाहिजे त्याच्या तेवढं नसून फ्लॅट येते, असं चपट येते हे असं, म्हणजे जवळजवळ ते गोलाकार नसल्यासारखंच जमा. त्याच्यामुळे काय होतं, जी लाईट आहे ती मागे इथून एंटर होतानाच ती जी आहे ती अशी एंटर होते आणि म्हणजे पारपटलापासून ती अपवर्तित होतानाच अशी अपवर्तित होते की जी जास्त जी आहे ती मुडली जाते आणि कुठे भेटते, ती डोळ्याच्या मागच्या बाजूला असं कुठेतरी. ही 3 कारण आहेत, तर ही 3 कारण नोट करून घ्या. ही तिन्ही कारण दिले तुमच्या पुस्तकामध्ये मुलांना, वाचले तुम्ही पुस्तक? माहिती नाहीये आता तरी पुस्तक डोळ्याच्या समोर ठेवलंय ना तुम्ही, बघा ना जरा त्याच्यामध्ये दिलंय का, ही तिन्ही पण कारण दिली आहेत का, किती कारण दिली आहेत? दोनच कारण दिलेली आहेत, डोळ्यामधील पारपटल व नेत्रभिंगाचे. हा, हे कंबाईन करून दिले बघा. डोळ्यामधील पारपटल आणि नेत्रभिंग यांची चक्रता कमी झाल्यामुळे, चक्रता म्हणजेच मी तेच म्हटलं, जो त्यांचा गोलाकार भाग आहे त्याला चक्रता नाव दिले. ती चक्रता कमी झाल्यामुळे आकृती काय बनते, डोळ्याच्या मागच्या बाजूला बनते. ठीक आहे, आणि दुसरं कारण काय दिलंय, नेत्रगोल उभट. अच्छा, तर आपण लास्ट टाइम जे बोलत होतो ना, ह्याला आयबॉल म्हणतात, नेत्रगोल त्याला इंग्लिशमध्ये आयबॉल म्हणतात. तर हा आयबॉल जो आहे तो उभट आहे, तो लांबट असण्याच्या ऐवजी काय आहे, तो उभट आहे. तर ही 3 कारण आहेत. कळलं इथपर्यंत? येस मॅम. इथपर्यंत समजलंय? तर मग आता ऍक्च्युअल मध्ये आतमध्ये, डोळ्याच्या आतमध्ये काय घडतंय ते आता जरा आपण बघून घेऊयात. ठीक आहे, आकृती तुमची जी दिलेली आहे, तुम्हाला जसं मी गेल्या वेळी पण सांगितलेलं मुलांनो, की तुम्हाला ही आकृती काढायला एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारतात. ही आकृती तुमच्या पुस्तकात अशीच नाही दिली आहे, तुम्हाला ही सेम टू सेम आकृती एक्झाम मध्ये बोर्डाच्या काढायची असते. आणि ही मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया ह्या दोघांपैकी एक तरी प्रश्न परीक्षेत येणार म्हणजे येणारच. तर चांगला अभ्यास करा, ह्याची चांगली प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर आता बघा ही तुमची आकृती मी इथे घेतली, दिसते आकृती क्लिअर? आकृती दिसते मुलांनो? येस मॅम. ठीक आहे, आता बघा, नीट बघा इथे. तर इथे बघा, लांबची वस्तू बघताना, जसं आता हे आपले तारे आहेत आकाशात चमकणारे, तर ह्या ताऱ्यांपासून लांबून जी किरण येणार ती एकमेकांना समांतरच असणार, हे आपण बघितले. तर लांबची वस्तू बघताना काही प्रॉब्लेम नाही, बरोबर इथे पारपटलावरती, दृष्टीपटलावरती, रेटिनावरती प्रतिमा बनली. पण आता समजा इथे एक वस्तू मी जवळ धरली वाचण्यासाठी, समजा पुस्तक डोळ्याच्या समोर धरले, तर काय प्रॉब्लेम होतोय, ही किरण इथे पडद्यावर एकत्रित येण्याच्या ऐवजी तुम्ही बघू शकताय कुठे एकत्रित येतात, पडद्याच्या मागे. ठीक आहे, म्हणजे प्रतिमा कुठे बनते, डोळ्याच्या मागच्या बाजूला प्रतिमा बनते. मग आता काय केलं जातंय, तुम्हाला आठवते गेल्या वेळी पण जसं आपण बघितलेलं. तर 6वी केस मुलांनो, बहिर्वक्र भिंगाची 6वी केस बघा बरं जरा पुस्तकामध्ये, जरा मागे जा,
तो टेबल बघा. 6व्या केसमध्ये आपण वस्तू कुठे ठेवलेली सांगा बरं मला. बहिर्वक्र भिंगाच्या ज्या 6 प्रकारच्या आकृत्या काढलेल्या आपण, त्याच्यामध्ये 6व्या केसमध्ये वस्तू कुठे ठेवलेली, भिंगापासून कुठल्या अंतरावर वस्तू ठेवलेली आठवा जरा. नाभीय F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान. हा, यांच्या दरम्यान ठेवलेली म्हणजे भिंगाच्या खूप जवळ ठेवलेली. बरोबर आहे. नाभीय अंतरापेक्षा पण कमी अंतरावर आपण ठेवलेली. मग काय झालेलं त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारची आकृती भेटलेली प्रतिमा. खूप मोठी, आभासी व सुलट. हा, आणि सेम साइडला भेटलेली, त्याच बाजूला भेटलेली की नाही. मग इथे आपण तेच लॉजिक बघा यूज करतोय. काय होतंय की आपल्याला हे बघा, हे तेच भिंग आहे. बरोबर आहे. आणि ह्याचं काय असेल, नाभी अंतर समजा इथे कुठेतरी ह्याचा F1 आहे, तर त्या नाभीय अंतराच्या कमी अंतरावर आता इथे आपण पुस्तक धरलं तर तुम्हाला माहितीये मग ह्याचीच प्रतिमा काय बनणार आहे, इथे मागच्या बाजूला बनणार आहे की नाही. आणि ती प्रतिमा काय असेल, सुलट असेल, मोठी असेल. म्हणून मग काय केलं आपण बघा, जवळच्या वस्तू नीट दिसत नाहीये ना ह्या डोळ्याला, म्हणून ह्या भिंगाचा वापर करून आपण काय करतोय, की पुस्तकाला तर आपण लांब नाही घेऊन जाऊ शकत. असं लांब ठेवून कसं पुस्तक वाचणार ना, तर पुस्तकाला तर नाही लांब घेऊ शकत, पण बहिर्वक्राच्या सहाय्यताने आपण ह्या पुस्तकाच्या प्रतिमा इथे लांब निर्माण केली. मग ह्या प्रतिमेमधून जी ही प्रकाशाची किरणं पडतात ही निळ्या कलरची बघा, ही रेस तुम्ही बघू शकता. मग त्याची प्रतिमा इथे बनते. म्हणजे चष्मा लावणारा जो माणूस असतो त्याला ऍक्च्युअल मध्ये त्या ज्या रिअल वस्तू आहेत तो बघतच नाहीये. गेल्या वेळी पण बघितलेलं आपण, लांबच दिसत नव्हतं म्हणून लांबची वस्तू आपण जवळ आणलेली अंतर्वक्र भंग यूज करून. कशी आणलेली जवळ, प्रतिमा आणलेली, आणि ती प्रतिमा मग चष्म्यातून त्याला दिसते. इथे पण तेच होतंय. इथे जवळची वस्तूची प्रतिमा आपण लांब निर्माण करतोय आणि ती प्रतिमा चष्म्यातून बघतोय. म्हणजे चष्मा लागलेला माणूस रिअल वस्तू बघतच नाहीये, प्रतिमा बघतोय. म्हणजे त्या प्रतिमेची पण प्रतिमा डोळ्याच्या पडद्यावर निर्माण होते. आहे की नाही वंडरफुल. हे तुम्हाला कळलेलं, हे आधी चॅप्टर ज्यावेळी तुम्ही शिकलेलं हे समजलेलं हे लॉजिक. अरे आपण तर प्रतिमा बनवतोय आणि मग त्या प्रतिमेला चष्म्यातून बघतोय. समजलेलं की नाही. अरे ह्याचं तर आन्सर हो की नाही आहे ना. आन्सर हो नाही म्हणायला पैसे लागतात, जरा सांगा बरं. की सगळेजण एवढे थकलाय की मॅम कधी बटन दाबणार अनम्यूट आणि कधी हो नाही म्हणणार, असं तर नाहीये ना. बघितलं, अजून पण कोणी माईक अनम्यूट नाही केलंय. हे लॉजिक की नाही हो नाही. हो मॅम. हो मॅम. समजलेलं आधी. बरं ठीक आहे, चला चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तर आता बघितल्या 3 गोष्टी आपण बघितल्या. चला आता क्विकली उत्तर द्या. काय आहे दूरदृष्टीता, कोण सांगेल मला पटकन. हे आत्ताच आपण पाठ करून टाकायचं बोर्डाच्या परीक्षेसाठी. आकृतीचे पण क्लास संपल्यावर प्रॅक्टिस करा. कोण सांगेल दूरदृष्टीता काय आहे. आता मगाशीच सांगितले एका विद्यार्थ्याने, तेच रिपीट करायचे फक्त बस. परीक्षेमध्ये 5 मार्काचा प्रश्न येईल. 1 मार्कासाठी विचारतील दूरदृष्टीता काय आहे, 2 मार्कासाठी विचारतील दूरदृष्टीताची कारणं, आणि परत 2 मार्कासाठी सांगतील दूरदृष्टीता हा जो दोष आहे तो कसा आपण सुधारू शकतो हे आकृतीच्या सहाय्याने सांगा. मग तिथे ह्या तुम्हाला आकृत्या काढायच्या. ठीक आहे, चला सांगा. मॅम पेपरला या आकृत्या पण काढाव्या लागतील का? हो हो हो, म्हणूनच त्यांनी दिलेल्या आहेत आकृत्या. आकृत्या पण काढाव्या लागतील तुम्हाला, डेफिनेटली काढाव्या लागतील. सांगा, कोण सांगेल लवकर लवकर सांगा रे दूरदृष्टीचा. मग आपल्याला पुढचा टॉपिक पण घ्यायचा आहे. पहिले ते सांगितलं होतं तेच का? हा, आज दिव्या, लावण्या ही लोक काहीच बोलत नाहीयेत. हा निवृत्ती बोल बेटा.
दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात व जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही त्याला दूरदृष्टी असे म्हणतात. व्हेरी गुड. दूरदृष्टिता होण्याची कारण काय असू शकतात, कोण सांगेल? ऑलरेडी आकृती तुमच्या डोळ्यासमोर आहे, पुस्तक पण आहे तुमच्या डोळ्यासमोर. चला मी स्वतः नावं घेते आता. दिव्या तू सांग. आता मी असंच करणार, तुम्ही हात नाही वर करत ना, मीच नावं घेणार मग सगळ्यांची. बट मला बोलता येत नाही म्हणून मी आज बोलाय नाही. बर बेटा बर, हरकत नाही हरकत नाही. ठीक आहे. सफुरा तू सांग. यस मॅम. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते आणि नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याची भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर कमी होते. बरोबर, अंतर कमी झालं ना भिंगामधलं आणि पडद्यामधलं, त्याच्यामुळे मग प्रतिमा मागे गेली. लावण्य तू सांग बेटा आता, की आपण ज्याला दूरदृष्टीत आहे त्याचं कसं सुधार करू शकतो मग? लावण्य लावण्य डिस्कनेक्ट झाले की आहे अजून मीटिंग मध्ये? अच्छा, लावण्य डिस्कनेक्ट झाले बहुतेक चुकून. जयेश सोनावणे तू सांग बेटा. चला मी दुसरा टॉपिक चालू करते. असा तर आपला खूप वेळ जाईल, तुम्ही लोक लगेच अनम्यूट करून उत्तर नाही देत. हे तुम्हाला माहितीये ना मुलांना, आपलं हे रेकॉर्डिंग जसंच्या तसं युट्यूब वर जातं आणि कोणी बघत असेल तर काय विचार करेल सांगा बर, की किती सिम्पल आहे, किती एक्सायटेड होऊन आन्सर्स द्यायला पाहिजेत, पण ही मुलं आन्सर्सच नाही देत, असं वाटेल की नाही? तुम्ही स्वतः पण वर रेकॉर्डिंग बघितल्यावर बघा, असंच वाटेल तुम्हाला पण. चला आता जो पुढचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. बरं आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्यापैकी किती जण, पैकी जे आहे किती जण हे बघतात, मूवीज वगैरे टीव्हीवरती सगळ्यांनी पिक्चर वगैरे बघितलेच असतील, राईट? त्याच्या मागे हे काय असतं, लॉजिक काय यूज केलं, काय सायन्स यूज केले माहितीये तुम्हाला? माहितीये त्याच्या मागे काय सायन्स यूज केलंय? नो मॅम. सांगते आता. दृष्टी सातित्य. दृष्टी सातित्य म्हणजे काय म्हणतात त्याला? परसिस्टन्स ऑफ विजन म्हणतात इंग्लिश मध्ये त्याला, दृष्टी सातित्य. दृष्टी सातित्य म्हणजे काय माहितीये मुलांनो? आपण ना डोळ्याच्या समोर जी वस्तू आहे, जसं आता समजा मी माझाच हात बघते, हा माझा हात वस्तूचं काम करतोय, हा हात मी बाजूला काढला ना तरी पण त्या हाताची माझ्या डोळ्याच्या पडद्यावर जी प्रतिमा बनली, ती प्रतिमा तिथे ना काही सेकंड्स म्हणजे 1/16 सेकंड, म्हणजे मिली सेकंड मध्ये तुम्ही काढत आहोत तर त्याला, तर ती तिथल्या तिथेशीच ती प्रतिमा पडद्यावर राहते. म्हणजे आपण ती वस्तू बाजूला काढली तरी डोळा तीच वस्तू 1/16 सेकंड पर्यंत बघत राहतो. तर ह्या म्हणजे प्रतिमा टिकून राहणे. दृष्टी सातत्य म्हणजे काय? दृष्टीपटलावरती सतत आपण वस्तू चेंज केल्या तर त्यांच्या सगळ्या प्रतिमा काय होतात, मिक्स होतात. त्याला आपण काय म्हणतो, दृष्टी सातत्य म्हणतो. आता जसं की फॉर एक्झाम्पल, हा बघा माझ्या हातामध्ये एक पेन आहे, दिसतोय तुम्हाला? हा पेन मी राईट लेफ्ट फिरवला की तुम्हाला दिसतोय, पण हा डोळा बघा पेन एकदम फास्ट फिरवते, कसं दिसतोय तुम्हाला? दिसतोय नीट पेन? नो मॅम. कारण इकडे पेन असताना त्याची प्रतिमा डोळ्यावर अजून टिकून आहे, तोपर्यंत लगेच मी त्याला मूव्ह केलं, त्याच्यामुळे मग कसा तो पेन बघा, पेन न दिसता असं फॅन सारखं वाटतोय की नाही तुम्हाला आता? यस मॅम. त्यालाच म्हणतात दृष्टी सातत्य. एक प्रतिमा
डोळ्यावर जशीच्या तशी असताना पटपट फास्ट 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 स्पीडने, म्हणजे 1/16 सेकंड पूर्ण व्हायच्या आधीच आपण दुसरी वस्तू आणली, परत तिसरी आणली, परत चौथी आणली. मग काय होतं, डोळा मग कन्फ्यूज होतो की सगळ्या प्रतिमा ज्या आहेत त्या एकत्र मिक्स करून तो आपल्याला दाखवतो आणि मग सगळ्या प्रतिमा आपल्याला ज्या आहेत ते एकत्र दिसतात, त्यालाच म्हणतात दृष्टीसातत्य. तर आता आपण जी मूवी बघतो, सिरियल बघतो टीव्हीवर, किंवा आपण आपल्या मोबाईल मध्ये पण जो व्हिडिओ शूट करतो, खरं तर असं ते खूप सारे फोटोज आहेत आणि ते फोटोज फास्ट 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 चेंज करतात. ते फोटोज फास्ट 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 चेंज केल्यामुळे आपल्याला काय वाटतं की जसं की ते त्याच्या फोटोच्या आतमधली ज्या गोष्टी आहेत त्या हलतात, पण असं नसतं. त्याच्यासाठी बघा, ही वाली जी गोष्ट आहे ना, तुम्ही स्वतः पण घरी बनवू शकता असं मज्जा म्हणून. तुम्हाला कॉमिक्स हे काय म्हणतात, फ्लिप बुक माहितीये काय असतं? फ्लिप बुक नाव ऐकले मुलांनी? अच्छा, बरं मला सांगा, तारे जमीन पर कोणी कोणी मूवी बघितलेला? त्याच्यामध्ये बघा ती ईशानचं आठवते, ते पुस्तक असतं, ते तुम्ही असं पलटी करत गेला की त्याच्यामध्ये जो मुलगा असतो तो त्याच्या फॅमिली पासून असं लांब जाताना दिसतोय. आठवतोय तो वाला सीन? मुलांनो, चला मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. हे जे मी म्हणते ना दृष्टीसातत्य जे आहे ते काय आहे बघा. एक व्हिडिओ बघूयात, खूप 17 सेकंडचाच आहे, मज्जा येईल. आणि हे तुम्ही बनवायचे तर बनवू शकता बरं का, फ्री टाइम मध्ये थोडस. बघा काय केले त्याने. आता इकडे पेन्सिल बनवली आहे, खूप सारी पानं एकत्र जोडून छोटीशी नोटबुक बनवली आहे. आणि आता बघा, मज्जा आली? परत एकदा लावते. कळलं काय म्हणते? तर आता ती फ्लिपबुक कशी बनवायची त्याचे युट्यूबवर खूप साऱ्या व्हिडिओज वगैरे आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर होतंय काय, ह्या वेगवेगळ्या आकृत्या स्टील आहेत. स्टील म्हणजे त्या काय फिरत बिरत नाहीयेत, त्या स्टेशनरी न हलणाऱ्याच चित्र आहेत. त्या चित्रांना खूप सारे आपण एकसाथ हे करतोय म्हणून ते तसं होतंय. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मुलांनो, तुम्ही काय करू शकता माहितीये का, एक पुठ्ठा घ्या, पुठ्ठ्याच्या एका बाजूला ना पिंजरा बनवा आणि पुठ्ठ्याच्या दुसऱ्या बाजूला पोपट बनवा. आणि तो पुठ्ठा ना तुम्ही असा गोल 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 फिरवला ना, त्याची काहीतरी अरेंज किंवा धागा बांधून त्याला वरती असं पुठ्ठ्याला गोल 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 फिरवलं की तुम्हाला थोड्या वेळाने काय दिसेल माहितीये, तो पिंजऱ्याच्या आतमध्ये पोपट आहे असा तुम्हाला भास निर्माण होईल, ह्याच रिझनमुळे. ठीक आहे, कळलं तुम्हाला दृष्टी सातत्य म्हणजे परसिस्टन्स ऑफ विजन काय असतं? येस मॅम. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे ना, मस्त आहे ना? यस मॅम. ठीक आहे, आता पुढचा जो, तर इथे बघा दृष्टी सातत्य, वस्तू दूर केल्यानंतरही इथे 1/16 आहे. 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो. काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते. या परिणामालाच काय म्हणतो आपण? परिणामालाच आपण काय म्हणतो? दृष्टी सातत्य. जसं की बघा आता जळती, अरे हे तुम्ही स्वतः पण केलंय. आपण बघा आता दिवाळीमध्ये आपली जी सुरसुरी असते, गोल 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 फास्ट 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 फिरवली किंवा अगरबत्ती गोल गोल फिरवली तर आपल्याला पूर्ण वर्तुळ बनलेलं दिसतं की नाही? यस मॅम. तर तेच, जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास एक प्रकाशमय वलय दिसते आपल्याला. परत ह्याचा उपयोग कुठे होतोय? चित्रपट, टेलिव्हिजन यांसारख्या उपकरणामध्ये दृष्टी सातत्याचा उपयोग केला जातो. ठीक आहे, चला तर आता आपण जे आहे एक नवीन टॉपिक चालू करूयात शिकवायला.
ठीक आहे. तो नवीन टॉपिक आपण काय चालू करणार आहोत. लास्ट 2च टॉपिक राहिलेले आहेत. आज कंप्लीट नाही होणार, पण ऍटलिस्ट आपण जो आहे तो चालू करूयात. आणि तो आहे आपला सूक्ष्मदर्शक, साधा सूक्ष्मदर्शक. तुम्ही साधा सूक्ष्मदर्शक तुमच्या शाळेमध्ये बघितलाय का मुलांनो? बायोलॉजीच्या तासाला वगैरे कुठला तरी पेशी वगैरे दाखवायला तुम्ही बघितलाय साधा सूक्ष्मदर्शक? येस मॅम. अच्छा, तर तो साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे बघा ह्यालाच जोडून बनवलेला आहे त्यांनी. काय म्हणतात, आपल्या भिंगांनाच जोडून त्यांनी बनवलेलं आहे. बघा इथे साध्या सूक्ष्मदर्शकाची ना तुम्ही इथे आकृती जर बघितली तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की काय झालंय. सिंपल आहे. आपण भिंग घेतोय, त्या भिंगाच्या जवळ आपण ज्यावेळी वस्तू ठेवतो त्याचीच प्रतिमा आपल्याला मोठी होऊन दिसते, बहिर्गोल भिंगाची. बस झालं. भिंग कुठलं पण, भिंगातून आपण ज्यावेळी कुठली वस्तू बघतोय ते भिंगच त्याला मोठी करून दाखवते. तोच आपला आहे साधा सूक्ष्मदर्शक. वस्तू भिंगाच्या जवळ असताना, पण वस्तू भिंगाच्या जवळ पाहिजे बरं का. आणि वस्तू भिंगाच्या नाभीवर असताना, एक्झॅक्टली इथे नाभीवर असताना काय होतंय, अजून जास्त जे आहे आपल्याला काय दिसू शकते, ते मोठी दिसू शकते. आता बघा हे एवढा हा वाला पार्ट मला कोण वाचून दाखवेल? हा, वाचून तुम्ही इंटरेस्ट मध्ये एकदम वाचून दाखवता. मी बाकीच्या क्लासमध्ये पण तुमचं बघितलं. चला, हा मी हायलाइट केलेला निळावाला पार्ट कोण वाचून दाखवेल मला? हा पंकज, वाच बेटा. कमी नाभीय अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते. त्याला साधा सूक्ष्मदर्शक म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक मॅग्निफाइंग ग्लास असेही म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या मॅग्निफाइंग ग्लास असेही म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी, रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी याचा उपयोग करतात. ठीक आहे. आता जसं की मुलांनो, हा तर मी आता चष्मा लावलाय. ठीक आहे. हा चष्मा जर मी काढला, आता हे माझा प्लसच नंबर आहे. तर बघा मी ना असं काढून ना आता स्वतःच तुम्हाला बघते, तर मला ह्याच्यामधून मोठं मोठं दिसतंय सगळं. तर हा माझा चष्मा पण काय काम करतोय? साध्या सूक्ष्म दर्शकाचं काम करतोय. ठीक आहे. सूक्ष्मदर्शक म्हणजे छोट्या गोष्टींना पण मोठं करून दाखवणारी वस्तू. सिंपल. हा, पण ह्याची आकृती जी आहे ही तीच आकृती आहे. बघा आपण 6वी जी केस बघितली, बहिर्वक्र भिंगाची प्रतिमांची 6वी केस बघितली आणि ही केस बघितली, सेम टू सेम आहे. त्याच्यामुळे ह्याचा फक्त नीट अभ्यास करून घ्या. परीक्षित प्रश्न येऊ शकतो, साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, तो कसे काम करतो हे आकृतीसह स्पष्ट करा. तर त्यावेळी तुम्हाला ही आकृती काढायची आणि हे वर जे आता जे पंकजने वाचलं ते सेम टू सेम लिहायचंय. तर हा प्रश्न 3 मार्काला वगैरे येऊ शकतो. खूप सिंपल आहे. ठीक आहे. आता साधा सूक्ष्मदर्शक झाल्यानंतर ना मुलांनो, संयुक्त म्हणजे 2 भिंगांना मिळून संयुक्त केले, त्यांना मिळून बनवलेला हा जो सूक्ष्मदर्शक आहे तुम्ही इथे बघू शकता. आज आपण ना ह्याच्यासाठी ना थोडीशी एक व्हिडिओ बघूया आणि डिटेल मध्ये ह्याचं जे काम आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे. आकृती बघून तुम्ही आयडिया लावू शकताय की आपण काय करतोय ह्याच्यामध्ये, की पहिला जो भिंगाने ही बघा ही जी प्रतिमा बनवली आहे, त्या प्रतिमेच्या पुढच्या बाजूला दुसरं वालं भिंग जे आहे ते ठेवलंय. दुसरं वालं भिंग ठेवलंय का? हे इथे लिहिले नेत्रिका. नेत्रिका म्हणजे इथून ऍक्च्युली आपण बघतोय त्याला. हो नाही काय, इथे 2 भिंग आहेत. इथे दुसरं भिंग ठेवलंय. दुसऱ्या भिंगासाठी ही पहिल्या भिंगाची जी प्रतिमा आहे ती वस्तूचं काम करते. आणि तुम्हाला माहिती आहे की ही कितवी केस आहे मुलांनो? कितवी केस आहे? ही पण 6वी केस आहे. आठवते का? ह्या भिंगाच्या F1 पेक्षा कमी अंतरावरती आपण ठेवले आणि ह्याला आपण उलट ठेवले. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ज्या बाजूला वस्तू आहे त्याच बाजूला इथे ही हिरव्या रंगाची त्याची काय झाली आहे, प्रतिमा निर्माण झाली आहे. आणि ती प्रतिमा काय होते? मोठी प्रतिमा निर्माण होते. 6वी केस. आय होप मी काय म्हणते तुम्हाला कळतंय.
कळतंय का मुलांनो? येस Yes, मॅम. ma'am. थांबा, मी ह्याच्यासाठी ना एक हे शेअर करते तुमच्या बरोबर. तुम्हाला जे मायक्रोस्कोप सेल साठी दाखवली ना लायब्ररीमध्ये, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये, ती ही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, संयुक्त सूक्ष्मदर्शिका आहे. आणि आपण नॉर्मली जे भिंग वापरतोय ती साधी सूक्ष्मदर्शक आहे. मॅम, जर पेपरला जर प्रश्न आला साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, हा, तर आपण ही माहिती आणि डायग्राम काढली तर होऊन जाईल का अजून हो. काहीतरी लिहावं लागेल? नाही नहीं, एवढंच लिहायचं. सभी लोगों का फिर से स्वागत है मेरे चैनल ग्रो टैलेंट पर। हाँ जी के लिए, हाँ जी, देखो किस तरीके से हम इसे समझेंगे, बारीकी से हम ऊपर से लेकर नीचे तक आराम से समझेंगे, खुले माइंड से, ठीक है। ये आपका आईपीस हो गया, ये आपका बॉडी ट्यूब हो गया, और ये आपकी आर्म हो गई जिसे मैंने पकड़ा हुआ है, ठीक है। ये आपका नीचे का पार्ट हो गया, ये आपका बेस हो गया, ये आपकी स्टेज हो गई, ये आपकी कोर्स एडजस्टमेंट हो गया, ये आपका फाइन एडजस्टमेंट हो गया, और नीचे आप देखोगे तो ये आपका मिरर हो गया, मिरर के ऊपर आपका डायफ्राम हो गया, डायफ्राम अब ऊपर ये रह गया, ये आपका नोज पीस हो गया, और नोज पीस के चारों तरफ देखो आप, ये आपके ऑब्जेक्टिव लेंस लगे हुए हैं 40x 100x, और इसकी मैग्निफिकेशन पावर कितनी। अच्छा मुलांनो, इथे ह्या व्हिडिओमध्ये की नाही ह्यांनी ना हे कंपाऊंड मायक्रोस्कोप याला म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शी. ह्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत ते सगळं त्यांनी एक्सप्लेन केलंय. पण ह्याच्या आतमध्ये जे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला मोठी आकृती करून प्रतिमा करून दाखवतात ते दोन भिंगच आहेत. आणि ती दोन कोणती भिंग आहेत? ही आपली बहिर्वक्र भिंग आहेत. तर ती प्रतिमा कशी बनते, ती प्रतिमा कशी मोठी होते, तुम्हाला परीक्षेला फक्त तेच विचारणार आहेत. बाकी हे सगळे जे पार्ट्स आहेत, वरचा पार्ट काय खालचा पार्ट काय, हे सगळं येणार नाहीये. पण तुम्हाला माहिती असावं म्हणून ह्या व्हिडिओची जी लिंक आहे मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल. हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेवलला हा व्हिडिओ बघा. आणि मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये काय करूया, ह्याची ऍक्च्युअल मध्ये पूर्ण माहिती मिळवून घेऊया. ठीक आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये पहिल्याच फिजिक्सच्या तासाला आपला हा धडा पूर्ण होईल. त्याच्यानंतर ना मग आपला जो पुढचा धडा असेल तो कुठला असेल, आपला तो उष्णतेवाला धडा राहिलाय. आणि तो उष्णतेवाला धडा जरा अवघड आहे. अच्छा, उष्णतेवाला धडा होता तुम्हाला सामायच्या परीक्षेला मुलांनो? हॅलो, येस मॅम. माझा आवाज येत होता? तर कसा गेला तो तुम्हाला? सोपा वाटलाय धडा, इझी वाटला, अवघड वाटला, कसं वाटलाय हा धडा? मॅम, तो धडा खूप अवघड वाटतोय. हा तेच. पण मग तो धडा आपण ना आरामात एक पार्ट करून शिस्तीमध्ये करूयात. ठीक आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे नेक्स्ट वीक पासून क्लासेस नका मिस करू. आता तुमच्या परीक्षा जवळजवळ येत चालली आहे, तर जेवढं तुम्हाला समजून घेता येईल, प्रॅक्टिस करता येईल तेवढं करा. आजचा होमवर्कचा प्रश्न नोट करून घ्या चला लवकर. होमवर्कचा प्रश्न आहे, दूरदृष्टिता म्हणजे काय, त्याची कारणे लिहा. दूरदृष्टिता सुधारण्यासाठी काय कराल ते आकृतीसह स्पष्ट करा. दूरदृष्टिता सुधारण्यासाठी काय कराल आकृतीसह स्पष्ट करा. व्हॉट इज हायपरमेट्रोपिया? राइट इट्स कॉजेस अँड एक्सप्लेन इट्स करेक्शन विथ डायग्राम. व्हॉट इज हायपरमेट्रोपिया? एक्सप्लेन इट्स कॉजेस and its correction with the help of diagram. ठीक आहे. चला आता मी क्लास जाते सोडून. तुम्ही होमवर्क ग्रुपमध्ये नक्की टाका. आपण आता नेक्स्ट वीक मध्ये भेटूयात. ठीक आहे. बाय मुलांना.